म्हणजे सर्व कविवर्य आणि कविवर्याच्या सर्व मान्यवरांना सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबूराव माशेलकर यांना नमस्कार. आणि इथे जमलेले सर्व सरस्वतीचे पूजक आणि साहित्यावर प्रेम करणारे, कवितेवर प्रेम करणारे आपण सर्व. मला वाटतं की इथं 30-35-40च्या आतलं कोणीच नाही. मी आणि आनंद जाधव सोडतो. म्हणजे सर्वजण आपण एक अनुभवी टप्पा आपण इथे गाठलेला. आदरणीय संयुक्त कदम सर, माझे मित्र आनंद गिरधर सर, केंद्र प्रमुख सर, शिवशंकर पाटील सर, याच विषयावर आपण जिल्हा स्तरावरती हॉटेलमध्ये आपण 5 प्रशिक्षण घेतलं. मी राज्यस्तरावर सुद्धा केलेलं होतं. सर्वप्रथम माझं नाव सचिन सुभाषराव गुलगडे. मी 15 ऑगस्ट 2008ला मी BRC दिलेला इथे जॉईन झालो. यापूर्वीही मी बरेचसं वाचन केलेलं होतं. इंग्रजी विषय शिकवलेले आहेत, इतिहास विषय शिकवलेले आहेत आणि इतिहासावर मला जास्त प्रेम. इतिहासाच्या स्थळांना भेटी देणं सर्व माझी आवड आहे. काल परवा आता मी विषयाला सुरुवात करतो डायरेक्ट. आता मी परिचय देतो, आपण विषयाला सुरुवात करू. आपण फक्त संवाद साधतो. नावच वाचक समुदाय ठेवू त्याच्याकडं. त्यामुळे सर्व कविवर्यांना पण एकदा नमस्कार करून आपण संभाषण नाही, आपण संवाद साधतो सर्वांना आणि मग आपण काही चर्चा वगैरे करू. गेल्या आठवड्यामध्ये आवरा शहाजी माझे गाव आहे. माझ्या शेजारी 18-19 डिसेंबरला राहतो. तो बेकार आहे. बेकार असल्यामुळे 4-5 गुंडे गुंडगिरी करणं, वयापणा करणं असं त्याचा तो वयातपणा तो केलं. त्याच्यामध्ये त्याला ते ऑनलाईन सट्टा खेळण्याचा नाद. 18-19 वय, शाळेला 10वी पास झाले, नापास झाले. किती वेळ त्याला मी सांगतो. तो थोडंसं तिकडेच गेला आणि एका दिवशी रात्री त्यानं त्याची गाडी लावली. 8 तारखेला, 8 एप्रिललाच तो गाडीमध्ये ते हरला. त्याच्यावरचे जे लोक असतात मागे असणारे, ते लावणारे पैसे, ते त्याच्या मागे लागले. त्याच्याकडे पैसे नव्हते. तो गाडी घेऊन गेले. माझी गाडी कशी घेऊन गेली म्हणून तो रात्री 1 वाजता घरी आला आणि 2 वाजता तो स्वतःला फाशी घेऊन मग सकाळी 6 वाजता आपण सगळं बघितलं. आदरणीय भयू महाराज आपण गेल्या वर्षी बघितलेले आहे. त्यांनी त्याच प्रकारे केलं. अगदी ताजी घटना काळजी शिरीष ओळख आहे. ज्यांना कोणी ओळखत नाही, असं मराठवाड्यात नाही किंवा महाराष्ट्रात नाही किंवा राज्यात पूर्ण भारतामध्ये नाही, असे डॉक्टर मोदी सुद्धा त्याच प्रकारे वर्णन केले. त्याच्या अगोदर 8 दिवस आपले सन्माननीय लातूरचे आयुक्त महोदय हे पण अशाच प्रकारे झाले. म्हणून माझा विशेष गेल्या 20 वर्षात माझा विषय यावरच आहे का असं होत असावं. आणि मग मी खोलात जसं खोलवात जाईल तसं माझी भाषा ही अगदी महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्री लेवलची असल्यामुळं माझ्या भाषेमध्ये तेवढा काही पुणेरी स्पष्टपणा नाही. माझे मित्र मुंडेसर इथं आलेले, त्यांचे हार्दिक स्वागत करतो. मीही आपल्यासारख्याच माझं गाव हे अगदी बॉर्डरवरचं आवश्यक. पलीकडे 1 किलोमीटर गेली की बॉर्डर लागते. आणि मग मी विचार करायला लागतो की हे असं का होत असावं. पद, पैसा, सत्ता, संपत्ती सर्व काही आहे माझ्याकडे, परंतु माझी बुद्धी एका विशिष्ट वयानंतर हे करायला का भाग पडत असेल. काय कारण असते त्याच्या पाठीमागे. आणि मग परवा दिवशी घडली पुणे नगरी पेपरला, लातूर पेपरला बरंचसं आलं. आणि मग तेच मी जे विचार केलं होतं याच्यामध्ये 2-3 कारणं असतील. एक आर्थिक कारण असेल किंवा एक दुसरं लेडीचं कारण असेल किंवा सत्याचं कारण असेल. त्याच्यापैकी 3ही त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे. मला वाटतं त्या काम करणाऱ्या त्या सेविकेनं काहीतरी आक्षेप घेतला, आर्थिक जबाबदारीतून मुक्त केले. हे माणसाचं ॲक्सेप्टन्स आपण व्हायला पाहिजे. अरे माझी एक इनिंग खेळून झालेली आहे, आता खेळू द्या ना. हे माणूस स्वीकारायला तयार नाही. आणि मग मी विचार करायला लागलो आणि त्याचाच मला धागा सापडला. 2008ला शांतीलाल मोता फाउंडेशन. मी नोकरीच्या येण्याच्या अगोदरच पाणी फाउंडेशन असेल, विविध असे उपक्रम, सामाजिक उपक्रम असतील, आम्ही सहभागी व्हायचो. आमचं किराणा दुकानाचं आमचं किराणा मालाचं दुकान आहे. मी व्यवसायही करतो.
परंतु व्यवसाय करत असताना मला ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, इंग्रजी विषयाची आवड आहे, माझं MA BEd इंग्रजी झाले दयानंद कॉलेजला. हे सगळं होत असताना बराचसा विचार केलो मी आणि मग मनात आलं म्हणजे की प्राथमिक स्तरापासूनच आपल्याला मूल्य संस्कार करण्याची गरज आहे. आणि मला ते नेहमी माझ्यासोबत येत गेले, माझ्यासमोर तसंच ते प्रकारचं मला वातावरण मिळालं आणि मग मी या सामाजिक कार्यामध्ये ओढलो गेलो. मला DEdला नंबर लागला नाही. 2004ला 2000 माझं 12 झाली, मला 72% मार्क पडले, परंतु मला DEd नंबर लागला नाही. मी नाईलाजाने BEd केलं. मला शिक्षक होता आले नाही, त्याचे मला खंत आहे, परंतु मी आज 2000 शिक्षकांचा मार्गदर्शक आहे, त्याचा मला खूप आनंद आहे. सर, आज मी 2000 शिक्षकांना एकत्रितपणे मार्गदर्शन करतो. मी आज तालुका स्तरापासून अगदी भोपाळ NCERT पर्यंत मी तिथं पोहोच गेले. माझी जी लँग्वेज आहे ती लँग्वेज आपलीसारखीच आहे, म्हणून सगळेजण मला ॲक्सेप्ट करतात. सर्वांचं माझ्यावर प्रेम आहे. असं एकही प्रशिक्षण, असं एकही कलाकृती झाली नाही की मी त्यांनी सहभाग घेतला नाही. माझ्याकडे 2 बॅग असायचे घरात, एक आली की ठेवायचं आणि दुसरी बॅग घेऊन जायचं. मी समावेश शिक्षण म्हणजे जे अंध अपंग दिव्यांग बालकांचे काम करतात त्यांचे प्रशिक्षण मी केलेलं आहे आणि सामान्य मुलांचे पण प्रशिक्षण केलेलं आहे. केंद्र प्रमुख सन्मान्य असतील, विस्तारकर महोदय असतील, BO महोदय असतील, जिल्हाधिकारी महोदय असतील, सर्वांसोबत मी समोच्चारण वागलेलं आहे. सांगायचं तात्पर्य हेच आहे की मूल्यवर्धन आणि मी वर्धन म्हणजे वाढ करणे. व्यक्तीमध्ये मूल्यांची रुजवणूक ही अगोदरच आहे. कुठलाही मुलाला शिकवणं आपल्याला होत नाही. माझे विधान आहे, कोण्याही मुलाला आपण शिकवू शकत नाही, मूल आपोआप शिकलं जाते. परंतु त्यामध्ये एक थोडीशी बाब आहे की योग्य संस्कारपणे जर आपण काम केलं तर अगदी चांगलं आपल्याकडे होणार आहे. मग 2008च्या नंतर 2009ला पाटोदा बीड जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम सुरू झाला. तिथं पाणी फाउंडेशन काम सुरू झालं आणि शांतीलाल मोत्ताव फाउंडेशन यांनी एक संस्था उभा केली. त्या संस्थेला मला जाण्याचा योग आला. त्या BGS एक संस्था आहे, तिथं त्यांनी एक संस्था चालवतात. जे पालक किंवा जे पाल्य आहेत आत्महत्याग्रस्त आहेत त्यांच्या पाल्याला तिथं शिकवलं जातं, तिथं संगोपन केलं जातं. पुण्यामध्ये एक संस्था आहे, यांच्यामार्फत चालवली जाते. सर मी तिथं जाऊन 3 दिवस राहून आलो. काय आहे बघितलं मी जाऊन. आता जे पालक आत्महत्या केलेले आहेत त्यांच्या पाल्याला ते स्वीकारलं जातं, दत्तक घेतलं जातं आणि त्याला ते शिकवलं जातं, त्याला संगोपन केलं जातं. मला 5 दिवसाच्या रात्रीमध्ये 2 अनुभव आले. मला सांगितलं होतं अगोदरच इतर रात्रीतून काही घटना होऊ शकते, कारण त्या मुलांच्या डोक्यामध्ये इतका प्रकार गेलेला आहे. त्याने ते बॉडी बघितलेली आहेत, ते आत्महत्याग्रस्त पालकाची परिस्थिती कशी असते ते बघितलेली आहेत. आणि मग अचानकपणे एखादी मुलगी 17-18 वर्षाची आहे, तिच्या बाबाची आठवण आलेली तिला आणि ते पण त्याच प्रकारे करायला चालले. कोणी महादार उड्या माराले, कोणी बिल्डिंगवर चढण्याचा प्रकार करायला, कोणी हातात जे वस्तू येईल ते वस्तू घेऊन पुन्हा एकदा मृत्यू हा गाठण्याचा प्रयत्न करतो. मी स्वतः तिथे जाऊन बघितलेलं आहे. पुण्यामध्ये 3-4 मजली परिसर आहे, 5 एकरचा तिथं परिसर आहे. तिथं सगळे अशी विक्टीम असलेले पालक, आत्महत्या केलेले पालक त्यांच्या मुलं शिकवलं जातं. आणि मी 2-4 वेळा मी त्या मुलांची मुलाखत घेतली की का असं काय होतं. ते मुलं म्हणाले मला की सर माझी वडील पुण्या परिस्थितीमध्ये गेली, मी जवळून बघितलेलं आहे, त्याची मला आठवण आली, तर मला सुद्धा तेच करावंसं वाटतं. आता आपल्याकडे शैक्षणिक हब आहेत, परंतु यवतमाळ जिल्हा कसा हब आहे सर की तिथं आत्महत्येचा हब आहे. म्हणजे सुसाईड करण्याचं तिथं जास्त प्रमाण आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. त्या जिल्ह्याची ओळख काय दुसरी, पांढरे सोने पिकवणारा हा जिल्हा आहे. म्हणजे कापूस उत्पादन जास्त होते, परंतु त्याच जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त काय तर आज सगळ्यात मोठा आकडा आहे की तिथं आत्महत्याग्रस्त जास्त आहे. मग हे सगळं त्याने जाणवलं आणि शांतीलाल मोत्ताव फाउंडेशनचे जैन समाजाचे त्यांना आठवलं की आपण आता समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे, मंत्रालय, मुख्यमंत्री महोदय, शिक्षण मंत्री यांच्याशी भेट घेतली आणि मग त्यांनी येता 1ली ते 5वीच्या वर्गासाठी एक काहीतरी आपण स्वतःची आर्थिक मदत देऊन, शासनाची जोड घेऊन आपण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये 359 जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवा, जे की सरकारकडून 1 रुपयाचं मूल्य त्यांनी घेणार नाही. स्वतःच्या पैशांचे उपक्रम त्यांनी चालू आहे. असे शांतीलाल मोत्ताव फाउंडेशन, त्याचं शॉर्टमध्ये SMF असं नाव ते दिलेलं आहे. त्यांनी अगदी राज्य लेवल, विभाग लेवल, जिल्हा लेवल, तालुका लेवल आणि शाळा स्तरावरील 2 शिक्षकांना
आणि 1ली ते 5वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना पुस्तके, काही किट्स त्यांनी स्वतः प्रदान केले. आम्ही ते सर्व साक्षीदार आहोत. मग हे मूल्यवर्धनाची गरज काय आहे तर त्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं ते उपक्रम राबवलेले आहेत आणि राबवल्यानंतर त्यांनी फॉलोअप घेतलेलं आहे की काय उपयोग झाला ह्या माझा ह्याचा. आणि मग त्यांनी बऱ्याचशा शिक्षकांनी प्रतिक्रिया नोंदवलेली आहे की आता माझ्या शाळेमध्ये या प्रकारे हे झालेलं आहे, त्या हे काम करून माझ्या शाळेत हे झालेलं आहे, माझ्या शाळेत माझी पटसंख्या वाढलेली आहे, मुलं आता काय झाले रोज दात घासते झाले, नीटनेटके लिहिणारे झाले, अक्षर लिहिणारे झाले. जे मुलं शाळेत शिवी देत होते ते मुलं आता शिवीमुक्त शपथ घ्यायला लागलेले आहेत, स्वच्छतेचा वसा घेतलेला आहे. म्हणजे स्त्री पुरुष समानता याच्यामध्ये लिहिलेलं आहे का शिक्षकांना की आज प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे की स्त्री पुरुष समानता म्हणजे काय. थोडक्यामध्ये जर बघितलं तर आतापर्यंत स्त्रियांचा आवाज दबलेला होता, आता काय करायचं आपल्याला पुरुषांना त्याच्या बरोबर आणायचं. हेच आपल्याला सगळं माहित होतं आपण, परंतु याच्यामध्ये असं नाही. आतापर्यंत स्त्रियावर जे अत्याचार झाले आता पुरुषांवर करायचे का आपल्याला नाही. तर आता दोघांचाही पारडा आपल्याला समान करायचा आहे आणि पुरुषांच्या कामाची वर्गवारी आणि स्त्रियांच्या कामाची वर्गवारी आणि दोघांच्या कामाची जर वर्गवारी केली मॅडम तर असं कुठलंही काम नाही जगामध्ये की स्त्रीचं काम पुरुष करू शकतो आणि पुरुषचं काम स्त्री करू शकतो. हे आपल्याला त्या शाळा स्तरावर बिंबवायचं होतं. आता उदाहरणामध्ये सांगतो सर, एक प्रसंग आला सांगतो, मी पुस्तकात जात नाही, त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. एक दुःखद घटना घडलेली आहे. एका मुलाच्या वडिलाचं निधन झालेलं आहे. तिची मुलगी लग्न होऊन गेलेली होती आणि ती वार्ता ऐकून परत आली आणि आल्यानंतर मुली आल्यानंतर कसं केलं बघा, आता कसं करू ग माय, माझे बाबा गेले म्हणून ते जोर जोर रडले. आणि तिचा भाऊ म्हणजे तिचा मुलगा त्या मूर्ती कॉलेजचा तो इतकेच करत. मी निरीक्षण करत होतो, ती वरून नोंद घेतली, तिथे काही बोललो नाही. मग त्या स्त्रीला दुःख जास्त झालं असेल का आणि हा पुरुष रडत नाही म्हणजे ह्याला दुःख कमी झालं असेल का. मी याचं निरीक्षण करायला आणि मग मला कळायला लागलं की दुःख हे सगळ्यांना समानच आहे. होय मॅडम, दुःख हे सर्वांना समानच आहे, परंतु व्यक्त करण्याची भावना सामाजिकरणामध्ये पुरुषांवर सामाजिक स्तरावर, सर्वसामान्य स्तरावर आणि सार्वजनिक स्तरावर कमी करण्याची मुभा दिली आहे. जर पुरुष जोरात रडायला लागला तर त्याला बाकीचे पुरुष काय म्हणतील, अरे असं काय करलास बेटा, पुरुष असून कसं काय करायलास. या भीतीपोटी तू काय करताय एवढंच रडते आणि स्त्रिया मन मोकळं करून रडतो, मोकळं होतं. मग त्याचं जे स्पंदन होती, त्याचं जे दमन होतं, त्याचं योग्य प्रकारे शमन झालेलं नाही त्याच्या दुःखाचं. आणि मग तो काय करलाय, त्या दुःखाचं शमन होण्यासाठी इतर मार्गाचा अवलंब करून तो नको त्या ठिकाणी जायला आणि तिथे तो मित्रासोबत तो दुःख व्यक्त करायला आणि असलेल्या मुलाचा रास तिथं होईल. हे आपल्याला मुलांचं काम करत असताना 1ली ते 5वी संदर्भात स्त्रियाचे काम, आता स्वयंपाक बघावे करता येतं. मी 354 कामांची यादी केली प्रशिक्षणामध्ये. एकीकडे लिहिलं स्त्रियांचे कामं कोणती आणि पुरुषांचे कामं कोणती, सर्व कामं लिहिली. अगदी झाडणे, लोटणे, स्वयंपाक करणे, जे जे करणे असतील वर्क इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये वाक्यप्रचार क्रियापद सगळं लिहिलं. मी 354 यादी केली. असं कुठलंही मला क्रियापद सापडलेलं नाही मॅडम की तो फक्त पुरुष करू शकतो आणि स्त्रीच करू शकतो. हां, फक्त फरक एवढा आहे की निसर्गतः स्त्री पुरुषांनी बदल आहे तो सर्व मान्य केलेला आहे. स्त्रीच आहे, पुरुष आहे, परंतु कामाच्या बाबतीत समाजीकरणामध्ये स्त्री आणि पुरुषमध्ये कुठंच फरक नाही. हे आपल्याला शाळा स्तरावर बनवायचं होतं. हे काम मूल्यवर्धन केलं. म्हणून मला वाटलं की हे आपण घ्यावं पुस्तिका. आणि मूल्यवर्धन हे जो उपक्रम आहे आमच्या निलंगा तालुक्यामध्ये मला वाटतं औसा आणि निलंगा तालुक्यात घेतला होता. उदगीर तालुका समाजाचा आता आजपर्यंत नव्हता. बरोबर पडलं सर, उदगीर तालुका होता, तालुका स्तरावर होता. काही तालुक्याचे आपण ड्रॉप केले होते, परंतु आता 3.0 म्हणजे सर आता आपल्याकडे आणखी सुरुवात झालेली आहे. आणि मग शांतीराव मोता साहेब पाणी फाउंडेशन माध्यमांना आणि सदन निर्मूलच्या माध्यमांना, मी आणि मूल्यवर्धनच्या माध्यमांना ते संपूर्ण भारतभर फिरले आणि मग त्यांनी मुलांसाठी चांगला अभ्यास करून काय करायला पाहिजे हे सगळ्याची त्यांनी संरचना केली. आणि त्यांनी मग शासनाची हात मिळवणी करून मी सर्व पैसा खर्च करतो, परंतु मला हे व्हायला पाहिजे.
हे त्या पद्धतीने केले. आता इथं या पुस्तकामध्ये मी आणि मुलीवर या पुस्तकात माझी सुद्धा इथे नोंद आहे. त्याच्यामध्ये यामध्ये महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचे अनुभव आहेत. तिथं आपलं टायटल पण तेच आहे. मी तर फक्त हे करणार आहे. माझा म्हणजे आता इथं 80-70% तर आपण शिक्षण मोदेच असं त्या सर्वांना हे विषय माहितीच आहे. हे विषय मी का घेतलो? सध्याचा हा करंट विषय आहे की आता मूल्याची ही गरज आहे. आता एकीकडे अध्यात्म सांगणारे पूज्य गुरुजन वर्ग, IAS परीक्षा दिलेले मोठमोठे अधिकारी वर्ग, IPS वर्ग, वैद्यकीय क्षेत्रावर निष्णात असलेले वर्ग, शिक्षकाचा हातखंडा असलेले शिक्षक, हे अचानकपणे हा मार्ग निवडत आहे. हे व्हायला नको आहे आपल्या भारतात. ज्यांच्या विचाराची शिदुरी ही पक्की आहे, ज्यांचा बेस पक्का आहे, हे व्हायला नको आहे. आणि मला कुठेतरी विचार व्हायला लागलेला आहे. आता काल संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र सोलापूर याच्यामध्ये विचार करायला सगळे डॉक्टर महोदय की आता असं जर होत राहिलं तर काय करणार. दोन्हीचाही शेड सध्या अभ्यास करत आहे की 8.5 वाजता दोघांनाही कोणाला आणि ते रूममध्ये गेले आणि दोघांनी पण कमिट करून घेतले. हे आपल्याकडे होते. लहान मुलं सुद्धा करायला प्रयत्न करतायत. रूममध्ये जाणं, कोणीकडे लावून घेणं, दरवाजा लावून घेणं, तासन तास मोबाईलवर बघणं, कोणत्यापणे राहणं, मित्रामध्ये बोललं की काहीतरी मग पुन्हा आदळपट करणं, मित्रमैत्रिणीमध्ये काहीतरी बोलणं, हे सारखं व्हायला लागलं. ह्याची कुठेतरी आपल्याला त्याची आपल्याला दुरुस्ती करून शाळा स्तरापासून जर आपण संगोपन आपण चांगलं करून मूल्यवर्धन करून केलं ते अगदी चांगलं ते होणार. इथे काही लेख दिलेले आहेत. माझ्या मनातील मूल्यवर्धन म्हणून त्यांनी शांतीलाल मुताने आपली मुलाखती दिलेली आहे. त्या मुलाखतीने सांगितलेले त्यांची मुलाखत सांगतो. ते सुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेले. मी सुद्धा यवतमाळ जिल्ह्याला जाऊन आलो सर. इथे कोणी सुसाईड विक्टीम म्हणजे आत्महत्याग्रस्त पालकाला खरंच भेटलेलं आहे का? आमच्या बिडून करून काढले होते. आदरणीय आठवले साहेबकडे पण होते. हात उभा करून सांगा म्हणजे कोणीतरी त्यांना भेटलंय आत्महत्या केलेल्या मुलाचं खरंच जाऊन तुम्ही कोणी सांत्वन केलंय. सरकारी स्तरावर सांत्वन करा म्हणून पत्र आलं होतं आपल्याला मागे 2-4 वर्षांमध्ये. त्या कोरोनाच्या अगोदर आलं होतं. मग आम्ही जाऊन आलो. आमच्या निलंगा तालुक्यात सुद्धा 2-3 आत्महत्या झाल्या होत्या. हेच नाही, बऱ्याचशा आत्महत्या झाल्या होत्या. याला काही कारण वेगवेगळे असते. मग त्या कुटुंबाला भेट दिली. भेट दिल्यानंतर काही प्रश्न उपस्थित झाले. हे बघा, घरातील मान सन्मान त्याला आपण ऑनर किलिंग म्हणतो. याला कधी ठेस पोहोचली की माणूस काही करायला तयार होतो. आणि मग हे होऊ नये म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, अगदी बालपणापासूनच आपल्याकडे त्याला मूल्यांची रचना जर आपण पक्की केली तर मला वाटतं की मन जितक्या कठोर होईल त्याच्या पुढे कोणीही टिकणार नाही. का कठोर होऊ नये म्हणून आपलं इतकं आपण काम करतोय, इतकं मूल्य संस्कार करतोय, आई वडील आपल्याला सारखं पेटत असतात, सारखं काम सांगत असतात, हे कर नको, ते करू नको, ते कर ते कर असं म्हणत असतात. तरी पण एक अशी परिस्थिती येते वयाच्या परिस्थितीमध्ये की आपण ते करायला भागच पडतो. ज्या महिलेनं पुरुषासोबत 30 वर्ष संसार केला, ज्या पुरुषाने ज्या स्त्रीसोबत 30 वर्ष संसार केला, अचानकपणे निघून जावं वाटलं नाही, मुलं बाळा सोडून सगळं करा सोडून द्यावं नाही. मग तुम्ही ते शिकलेल्या बुद्धीचा उपयोग काय, तुम्ही धारण केलेल्या त्या पद्धतीचा उपयोग काय, तुम्ही समाजामध्ये आदर्श उभा केला त्याचा उपयोग काय आपल्याला, हा विषय आपल्या समोर आहे. फक्त त्याला आपण बेस दिलेलं शालेय स्तरावरचं वातावरण. आता ह्या कवितेच्या बनात आज आपण 335वा पुष्प गुंफत 335वा गुंफ माझ्या रूपाने उभं याचं मी भाग्य समजतो. आणि ह्याच्यातून आपल्याला एक 2-3 वाक्य किंवा 2-3 नियमावली आपण घरी घेऊन जाणार आहोत की आता आपण काय करणार आहोत. 1 तास भाषण झालेलं आहे. आता मी पुढे जाऊन काय करणार. मी माझ्या घरातल्या नातूला, मी माझ्या मुलांना, सुनांना कोणत्या प्रकारे वागणूक देणार आहे. आणि मी माझ्या घरापुरतं का होईना, मी आणि माझी जबाबदारी, मी आणि मूल्यवर्धन आहे. आता आपण आपल्या घरापासून सुरुवात करू की खरंच पण अबोलच झालेलं आहे का, शाळेला जात नाही का, कामावर जात नाही का, आनंद चिडचिड काय करतोय, याचा आपण सगळे आपण मला वाटतं सिनियर आहात सगळेजण ज्येष्ठ नागरिक आहेत, त्याचा आपण साकल्यानं अभ्यास करावा आणि एक चांगल्या निकोप वातावरणाचे घरात वातावरण तयार करावं. आता माझ्या घरामध्ये सर सध्या 16 माणसं होतं. आज हे आमचं कुटुंब एकत्र येत आहे. कदम सरांना माहिती आहे, सरांना माहिती आहे, मोदी सरांना माहिती आहे. आम्ही 3 भाऊ, आमची 3 बहिणी, आई वडील, आई नाही यांची करतो. आम्ही 6 प्रत्येकाला 2 जण पडते. 16 माणसं घरामध्ये.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत वातावरण आम्ही जसं जीवन होतं तसं बाहेर जातो. परंतु संध्याकाळी आम्ही नियमावली केलेली आहे की 9 वाजता सगळेजण एकत्र जेवण करायचं. आणि मग सगळ्याची फेरी चालू होते. आज तू पुढे घेतला, आज तू पुढे घेतला, उद्या पुढे जाणार. आमच्या वडिलांनी शिरस्त करून ठेवले. सुनानं सांगितले तात्या उद्या आमच्या महाराजांचं लग्न आहे. लग्न आहे का 1000 रुपये आणि आहे घेऊन जा. कापडच करून ठेवलेले घरामध्ये. कोणालाच लग्न आमच्या बायकोनं म्हणली उद्या माझ्या घरात जवळ जेवण आहे, 500 रुपये आहे घेऊन जा. कापडाची वेळ केलेली आई नाही आमच्या घरात. आणि जे आलं परत ते आम्हाला देऊ नका. आमच्या वडिलांनी सांगितलेलं सगळं. आजही आम्ही आमच्या घरात 1 रुपया घेत नाही सर. परंतु सगळं उघडी करतो. आमचा पगार झाला की आम्ही 5 रुपये वडिलांकडे देऊन टाकतो. आणि मग दर दीपावलीच्या दिवशी एक आम्ही संकल्प करतो की यावर्षी कोणतं काम हाती घ्यायचं. आम्ही अगदी भावसार समाजातील गंगारी समाज, शिवून खांदेर लोक होतो. ह्या नीतिमत्तेचा डोळा आम्ही बऱ्यापैकी समाजामध्ये आलो. गणपती दिवशी आमचं दुकान आहे त्याच्यावर संकल्प करतो की ह्या वर्षी हा दुसरा मजला बांधायचा. मग दुसऱ्या मजल्याला खर्च किती 10 लाख रुपये. प्रत्येकाने 3-3 लाख रुपये ॲडजस्ट करायचं. हे आम्हाला माहिती आहे काय करणार. म्हणजे कोणावरही दडपण नाही सगळ्या कुटुंबामध्ये असतात की मला जास्त दिलेले आहेत, तुला जास्त दिलेले आहेत. म्हणून आज आमची आईचा स्वर्गापासून आज 7वं वर्ष आहे. एकही आमच्यामध्ये भांडण नाही काय, काहीच नाही. आज ह्या वर्षी पोराचा नंबर लागला त्यामुळेच नंबर पडला, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या मुलाचा नंबर पडला, तिसऱ्या वर्षी तिसऱ्या मुलाचा नंबर. म्हणजे ह्या प्रकारे छोट्याने सगळ्याला बरोबर करून ठेवले. लग्न होताना आम्हाला 4-2 दिवस वर इकडे तिकडे कमी जास्त आलेला असेल मॅडम, तरी पण आमच्या आईनं मोठ्याला 10 असेल, दुसऱ्या नंबरला 7 दिला असेल तर तिला 3 तुळे हाताने घालून दिले. म्हणजे सगळ्याला समान करून ठेवले. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की घरातील मूल्याची रुजवणूक आमच्या वडिलांनी हे आमच्यापासूनच सुरुवात करून ठेवली. कोणालाही कमी जास्त सगळ्यांचा तुम्ही बरोबर करा आणि तुम्ही काय काम करायचं ते करू नका. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. काही जरी आणलो तरी आपल्या सगळ्याला वाटून खावा, सगळ्याला देऊन खावा, सगळ्यामध्ये आनंद बघावा. हे आमच्या वडिलांची शिकवण आहे. ती शिकवण मला पुढे कामाला आलेली आहे. आणि म्हणून आज आम्ही एक छटाक जरी पेढा घेऊन गेलो तर सगळं वाटून टाकतो. आज मी तर आलेलो आहे तरी मी सगळं सांभाळले करा की आज मी संध्याकाळी इकडे राहणार आहे आणि तिकडे करणार आहे. आज मी कुठं आहे हे बऱ्याच जण पालकांना माहीत नाही. मुलगा कुठे जातोय, संध्याकाळी कुठे जाणार आहे, मग काम कुठे करणार आहे हे बऱ्याच जणांना माहीत नाही. आता ह्याच्यात अनुभूतीच आहे सगळं. एक मुलगा शाळेला येतच नाही, काय करावं? तो शाळेकडे पाठी वाचतो आणि परत निघून जातो. काहीच नाही करतो. चांगला वादळस्फोट खाऊन पण मस्त आहे पण शाळेला येत नाही. मग तिथल्या त्या शिक्षिकेने हा प्रश्न घेतलेला होता आणि त्याच्यात लिहिलेला आहे की मी त्या मुलाची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर तो मुलगा स्थायी घरात येऊन तो पळून गेला पहिल्या दिवशी. आणि मग दुसऱ्या दिवशी हजर झाला, तिसऱ्या दिवशी हजर झाला. मग 14 दिवशी त्याला मुलीनं त्या आईनं त्या शिक्षकांनी मला काही बागकाम करायचं, थोडं कैची घेऊन गेली, साथ कामं सांगितली, ज्याला जी आवडीची कामं होती ती सांगितली. आणि असं करत करत त्याला 1 महिना 1.5 महिना गेला. आणि मग तो शाळेमध्ये बसायला लागला. बसल्यानंतर तो 5वीच्या नवोदय परीक्षेला बसला. नवोदय परीक्षेला बसला, शिष्यवृत्ती परीक्षेला बसला आणि तो तालुक्यामधून दुसरा आहे. पुन्हा करणार येतात 3री मध्ये असताना मुलगा तो येतच नव्हता शाळेला. अगदी ह्या 2 वर्षांमध्ये तो फरक पडलेला आहे. बौद्धिक, मानसिक आणि चाचण्या जे आहेत सगळे त्या चाचण्या त्या शिक्षकानं मूल्यवर्धनाच्या माध्यमातून पूर्ण करून घेतल्या. असे विविध उपक्रम त्यांनी दिलेले आहेत. आणि बेस काय? आपल्या संविधानात दिलेली जी 4 मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. हे आता मी त्याबद्दलचं फक्त स्वातंत्र्य माहिती आहे. समतेबद्दल थोडंसं इथं बोलतो. समता म्हणजे इक्वॅलिटी, परंतु समतेच्या पलीकडे जाऊन आपल्याला आणखी ती फोड केलेली आहे. समानता आणि समता. समानता म्हणजे इक्वॅलिटी आणि समता म्हणजे हे बघा, ज्याला जेवढं पाहिजे तेवढं देणं म्हणजे समता. उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला सांगतो सोप्या भाषेमध्ये. हे का करायचं आपल्याला? हे जर नाही झालं तर ते मुलाच्या मनामध्ये न्यूनगंड तयार होतो आणि ते मॅडम, ते सर, माझे वडील, माझे पप्पा त्याला लक्ष देतात, माझ्याकडे लक्ष देत नाही, असे मनात भावना तयार होते. त्याच्यामध्ये दिलेलं ते पण 2 उंच मुलं आहेत, एक छोटा मुलगा आहे, पण 3ही एकाच वर्गात आहेत.
त्यांना क्रिकेटची मॅच बघायची होती आणि ती मॅच बघत असताना उंच मुलांना सहजपणे ते बघता येत होते, परंतु त्या बुटक्या मुलाला मॅच बघता येत नाही. थोड्या वेळाने आपल्यासारख्याच मुलीवरून केलेल्या तासिकेतून तू गेलेला असल्यामुळं इकडे तिकडे बघितलं आणि एक छोटंसं त्याला बेंच किंवा आपण स्टूल जे म्हणतो त्याला ते आणून दिलेलं आहे आणि तिथे रोबा टाकला आहे आणि तो काय केलेला आहे मॅचचा आनंद घ्यायचा आहे. हे काय झालं समतीचं तत्व झालं. दुसरं उदाहरण सांगतो, सगळ्यांना जेवायला तर मिळणार आहे, सगळ्याला मिळणार जेवायला जे आहे ते, परंतु काही मुलांना 2.5 भाकरीची भूक आहे, काही मुलांना 2ची आहे आणि काही मुलं ते 1वरच बस करतात. बरोबर आहे? म्हणजे काय, आता 2.5च्या मुलाला 2.5 देणं म्हणजे समतेचं तत्व स्वीकारायचं, त्याला जेवढं पाहिजे तेवढं देणं हे काय समतेचं तत्व आहे. म्हणून मूल्यवर्धनामध्ये काय सांगितलेलं आहे की मुलांच्या गरजा ओळखा, मुलांच्या गरजेवरून त्याला काय पाहिजे ते सांगू. आता बऱ्याचशा मुलांना मोबाईल आवडतंय, मोबाईल त्याला आवडू द्या, ठीक आहे, परंतु मोबाईलच्या वापरामधून त्यांना इकडे घेऊन या, शालेय शिक्षणामध्ये घेऊन या, त्यांना थोडेसे गणित द्या. आता मनोरंजक पद्धतीने गणित निघालेले आहेत, अभ्यास पद्धतीने गणित निघाले, वैदिक गणित निघालेले आहेत. त्याच्यामुळे त्याला तिकडे घेऊन गेलो तर मुलाचा तो अभ्यास करायचा कल इकडे वाढेल आणि चांगल्या प्रकारे त्याचं अध्ययन होईल. आता आपण शालेय स्तरावर वाढतोच प्रत्येक जण किमान जुन्या आणि त्या काळची 10वी म्हणजे आजची काय BS स्नातक पदवी घेतली सर, त्या काळात खूप चांगलं होतं, मी बरंच ऐकलेलं आहे. आता आम्ही शाळेवर गेलो की आम्ही नादर साहेब म्हणतात आम्हाला, ह्या शाळेवर सुद्धा नादर साहेब म्हणतात पाटील साहेब, परंतु नादर साहेब कोण होते, पहिलेचे विस्तारकारी होते, ते महिन्यात एकदा शाळेला यायचे, परंतु धाक चांगला होता, शिक्षक चांगले होते. एकदा जरी भेट दिली वरच्या अधिकाऱ्यांना सगळं काही व्यवस्थित व्हायचं. आता आम्ही रोज शाळेला चाललोय, कधी कधी शाळेला 2 तास बरोबर, सकाळी गेलो दुपारी काहीच पडत नाही, दुपारी गेलो कोणा दिवशी काहीच पडत, असं व्हायला लागलेलं आहे. त्याचं कारण काय, गांभीर्यतेचं जास्त प्रमाणात होत नाही. बऱ्याच जणांना माहिती असेल आपण शाळेमध्ये कसे करत असतात की एकदा चॅलेंज मारले की आपण पूर्ण काम करून देत होतो, शाळेत होमवर्क दिलं जायचं तुम्हाला, सर्व आपण बघितलेलं आहे, त्याचा अभ्यास आपण इथे हे करणार नाही, आपण सुरुवातीपासूनचा अभ्यास आपण इथे केलेला आहे. पण सांगा तात्पर्य हेच आहे की मी जे काम करतोय 10 माझे जे मूल्य आहे ही मूल्याची जोपासना, याचं संगोपन मला अगदी लहानपणापासून जर केलं आपण करू आणि हे जर केलं तर आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे आपलं काम इथं होणार. त्याने काही पोस्टर्स तयार केले, मला सगळे आहे BRC मध्ये जे आपल्या शाळेमध्ये आहेत ते पोस्टर्स आजही आहेत, पुस्तकं आहेत, त्याचे किट्स आहेत, सगळं आपण वापरणार आहोत. एक तत्व मला जे लक्षात आलेलं आहे, लॉर्ड कर्झन 1905 पासून शैक्षणिक पद्धतीने आलेलं आहे, त्याच्यापासून आतापर्यंत एकही विधान बदल झालेला नाही, जशाच तसा आजही आहे, फक्त त्याचा मीठ मसाला बदल झाला, वापरण्याची पद्धत बदलली आहे, परंतु शिक्षण तेच आहे आजही, त्यात काहीच बदल झालेला नाही. मला वाटतं आजच्या आमच्या इंग्रजीपेक्षा पूर्वीची इंग्रजी खूप चांगली होती. मी बऱ्याच आमच्या अधिकारी वर्गाचे आमचे ज्येष्ठ बंधूंचे मी अक्षर बघितलं सर आणि मी ते जनरल रजिस्टर तपासलं, त्याच्यामध्ये इंग्रजीत लिहिलेले ते कारण, मुलं सोडण्याचं कारण काय आहे इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. त्या काळामध्ये त्यांना कोण ट्रेनिंग दिलेलं नाही, त्यांना कोण असं लिहून सांगितलं नाही. अगदी 7वी 8वीचे ते शिक्षक होते पहिलेच, पत्राद्वारे त्यांनी B.Ed पूर्ण करून घेतलेलं. अगदी अस्खलितपणे त्यांची इंग्रजी साक्षी घ्यायला बघितली, त्यांचे नाव मी बघितले, इंग्रजी दप्तर बघितलेलं आहे, त्यांचं मी टिपणं बघितले, पत्रोच्चार बघितलेला आहे, डायरेक्ट मूड होऊन त्यांना पत्र कसे येतं ते सुद्धा बघितलेलं आहे. आणि मी विचार केला की जास्त फापट पसरण्यापेक्षा कमी परंतु अगदी थोडं जे चांगलं आहे ते शिक्षकांना लोकांना पसतं आणि तेच अगदीच उपयोगाचं आहे. परंतु व्हायला का लागलं, अलीकडे आमच्या शिक्षणामध्ये सकाळ आमचा एक GR आला, आम्ही शाळेवर गेलो दुपारी जेपर्यंत 10-12 GR गेले व्हॉट्सअपवर, हे करावं का ते करावं, नाही ते करावं तर हे करावं, हे बरोबर ठीक आहे असं म्हणायला. मग हे करण्यामध्ये मी टपाल मंत्री आहे का, शिक्षण देणार आहे का, मी शाळेवरचा वाढपी आहे तिकीट शिकवणारा, हे सगळं होऊन मग शिक्षकाचं उद्योगन वाढायला लागलं. आणि मी सर्वांना माझ्या प्रशिक्षणामध्ये मी एकच सांगतो की आपण जे काम करा, आता समजा आपण जेवायला वाढतात शाळेत क्वेश्चन आहे तर चांगल्या प्रकारचे एक ओळी म्हणली जावी, जेवणाचे प्रोसेस म्हणतात ते म्हणाल, ते पण मूल्यच आहे.
जेवताना सांडू नये, काही हात पावसाचे दिवावे, पुन्हा एकदा हात पावसाचे दिवावे, पुन्हा काही खाऊ नये, ते सुद्धा मुली समजून मी बऱ्याच जणांना सांगितलं तुमच्याकडे सुद्धा मी तुम्हाला काम सांगणार नाही, परंतु फक्त आपण ऐकूया. 4 शब्द लिहा म्हणून सांगतो प्रत्येक वर्षी. माझ्याकडे काही शिक्षिका येतात, काही शिक्षक येतो. काय करावं सर, कितीही केलं तर ते ऐकत नाही बघ, काही केलं तर ते ऐकत नाही. अगदी ढम आहे तो, मतीमध्ये आहे का गतीमध्ये आहे मलाच कळत नाही. किती लिहि म्हणून तरी लिहित नाही. असं कर बटा लगी करत नाही. त्याला बुद्धीच आहे का नाही की असं मला वाटतं. असं शिक्षकांनी माझ्याकडे प्रश्न येत असेल. मग मी त्यांना बसवलं, समजवलं की मॅडम असं असं प्रकारे होतं, तुम्ही काय करा तुमच्या वहीमध्ये एक 4 शब्द लिहा. त्याच्यावर सांगा करून पाठवलं, त्या फक्त आपण तोंडी घेऊ, आपण कोणी लिहिणार नाही. त्यांना म्हणून तुम्ही एक शब्द लिहा, संवेदना. कोणतरी एक लिहा, संवेदना, शैक्षणिक साहित्य, वर्तन बदल आणि मी. 4 शब्द मी लिहायला सांगितलं. हे सगळं लागू असतील बरं का, शाळेत लागत असं नाही, आपल्या मनाला सुद्धा लागू असते. काय काय शब्द आहेत? शैक्षणिक साहित्य, संवेदना आहे, वर्तन बदल आहे 3रा शब्द, आणि मेंदू आहे. मग मी त्या प्रत्येकाला म्हणलं की तुमचा प्राधान्यक्रम द्या त्या शब्दाला, आणि तुमचा प्रश्न सुटतो. थोडंसं किचकट आहे. आता जे ज्येष्ठ मंडळी जे आहेत ते फक्त बघ आहे का. मग कोणी म्हणलं पहिल्यांदा संवेदना महत्वाची आहे, मग शैक्षणिक साहित्य लागेल, मेंदू 4 नंबरला आहे, कोणी म्हणलं मेंदू 2 नंबरला आहे. मग सर्वांना सर्वसमावेशक सांगितलं आपली परीक्षा नाही. म्हणलं तुम्ही वर्गाच्या चौकटीत येण्याच्या अगोदर, वर्गाच्या चौकटीच्या आत येण्याच्या अगोदर एक ठामपणे मत तयार करा की माझ्या वर्गात बसलेल्या सगळ्या मुलांना मेंदू आहे. आनंदाचे पुढे गेले आहेत का? दिव्यांग बघायचे त्याचे दिवस शिक्षण मेंदू आहे, तो मेंदूचा इथे बसलेला आहे. की जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही, समजून घेत नाही, तोपर्यंत आपली पुढची पाळी तयार होत नाही. बरोबर आहे? ठीक आहे. म्हणजे मग अगदी मतिमंद बालक असेल, त्याचा बुद्ध्या अगदी 0 ते 20 पर्यंत काय असेल, तो असं डाळ घालून टाकत आहे, त्याला सुद्धा बुद्धी आहे. बुद्धी नसलेला इथं माणूसच नाही. जोपर्यंत आपलं ठाम मत होत नाही तोपर्यंत आपण वर्गात जाऊ शकत नाही, आणि आपल्याला जे इच्छित साध्य करायचं मुलाकडून ते साध्य होणार. ठीक आहे. मेंदू आहे, तो अध्ययनक्षम असेल, अध्ययन अक्षम असेल, कसे का असेल, पण तो अध्ययनक्षम आहे, त्याच्यावर आपण संस्कार करूच शकतो. हे मला पहिले महत्वाचं आहे. मग मेंदू आहे म्हणजे, आता मी म्हणलं तुमच्या वर्गामध्ये कोणी वेडा आहे का, आता नाही म्हणलं. फक्त मतीमध्ये आहे, कोणाला हातपाय नाहीत, कोणाला बोलता येत नाही, 4 प्रकार 21 प्रकारचे आमच्याकडे दिवे आहेत. ठीक आहे. ते आता मेंदू असलेल्या बालकाला आपल्याला काय करायचं आहे, संवेदना द्यायची. जसे ग्लासमध्ये पाणी घेऊन आपण टिचक्या मारलो किंवा तलावात विहिरीमध्ये जर खडा फेकला तर काय होतं, तरंग उमटायला लागतं. हे तरंग आपल्याला द्यायचे. संवेदना कोणती द्यायची त्या मुलाला, तर चव संवेदना द्यायची आहे, रस संवेदना द्यायची आहे, गंध संवेदना द्यायची आहे, दृष्टी संवेदना द्यायची आहे. या संवेदना त्या बुद्धीला द्यायची. आपल्याला नेहमी टिचकी मारत राहायचं. आपण जर कधी मेंदूच्या तज्ञाकडे जर गेलो, साहेब मला हाताला मुंग्या जर म्हणलो, तर त्या हातामध्ये बाळ काहीतरी असते आणि तो आपल्या टाचेला असं मारून बघतोय. किंवा बाळ जन्मजन्म जर रडण्या गेलं तर त्याच्या टाचाला किंवा हाताला कोपराला असं मारून बघितलं जाते. म्हणजे काय केलं ते, त्याचा मेंदू जागृत आहे की बघितलं तर संवेदना पोचत हे बघितलं. आणि मग ज्या संवेदना पोचत नाहीत त्या संवेदना आपल्याला काय करायचे, असलेल्या शैक्षणिक साहित्याचे पण त्याला द्यायचे. सोपं की नाही का. आणि मग हे सगळं करून रवींद्रनाथ टागोर असतील, जॉन किट्स असतील, महात्मा गांधी असतील, विविध शैक्षणिक तज्ञ, स्वामी विवेकानंद असतील, स्वामी दयानंद सरस्वती असतील, ज्या ज्या शिक्षण तज्ञांनी शिक्षणाची व्याख्या केली आहे, सगळ्याचं सार एकाच वाक्यात आहे की वर्तनात झालेला इष्टतो बदल म्हणजे काय, शिक्षण. मग हे सगळं करून त्याला जे येणार आहे हे म्हणजे शिक्षण. मी गलती करून काय बसलोय की माझ्या मुलांना काय आलं पाहिजे, खडखड वाचता आलं पाहिजे, खडखड बोलता आलं पाहिजे, खडखड तो काय अर्थ सांगितलं पाहिजे. हे म्हणजे शिक्षण नाही. हे कोणी करणार आहे. आता तुमच्या वर्गामध्ये 4-2 बालक येणारच नाही दिव्यांग बालकाला.
आता मी सांगितलं दिव्यांग सरांना, त्या मध्यम बालक असलेल्या त्या शिक्षकांना सांगितलं की जो मुलगा करत होता, लाळ लावत होता, त्याला 1 महिन्यामध्ये इथे एक दस्ती अडकवली, त्याला पिनकट टोचला आणि त्याला अशी समज दिली, अशी समज दिली की तो 2 गरजा आल्या, शीन शूज आल्या, तर तो काय करा महिन्यापर्यंत. त्याचं ते काय चालू आहे, त्याचं ते शिक्षण चालू आहे, वर्तनपर्यंत झालं. आज जगातल्या कोणत्याही माता पित्याला जन्मलेल्या अशा मुलाला टाकून दी वाटत नाही सर. काय करावं वाटतंय, सगळ्याला समजत नाही, सगळ्याला महत्व आहे, हे सुद्धा बालक आहे, त्याला सुद्धा सगळ्याचा अधिकार आहे, म्हणून आपण त्याचा अधिकार राहू शकत नाही. म्हणून मी त्यांना काय सांगितलं की तुम्ही ह्या प्रकारे वर्तन करा, त्या प्रकारे करा, तो सगळ्यामध्ये पास. असे आमचं एक केंद्र धरलं, 10-12 जर केंद्र धरलं, एका शाळेमध्ये 5-6 शाळेमध्ये 10-12 शाळेमध्ये एक मुलगा आहे, एकच मुलगा आहे, आणि आम्ही धरून बसलो तर एकटाच मुलगा, आणि हे करून सर्व शिक्षण मध्ये खंडित करायचा प्रयत्न करतो. अशा मुलांनी सोबत घ्यायचं आहे. अशा प्रकारचे 21 मार्क वर्गामध्ये सर, ह्या सगळ्यावर विविध प्रकारचे मूल्य आपल्याला करत जायचे. आता तुम्हाला सगळा प्रश्न पडला असेल, आम्ही इथे कविवरी आहोत, लेखक आहोत, साहित्यिक आहोत, की शाळेत ते कशाला सांगतात सर, ही आपल्या मूल्याचा एक भाग मी सांगतो तुम्हाला सर्व, की आज कुठल्याही बालकाला आपण शिकवू शकत नाही, तो मूल आपोआप शिकतोय. त्याच्या समोर आपल्याला फक्त फॅसिलिटेटर म्हणून समजायचं आहे, की रंग देणारा, चव देणारा माणूस आपल्याला पुढे जायचं, सुलभ आपल्याला पुढे जायचं. ठीक आहे, परंतु हे होत असताना काही मूल्ये शिक्षकांनी लिहिलेलं आहे, वक्तशीरपणा, काही मूल्ये त्याच्यामध्ये दिले, त्याच्यामध्ये नीटनेटकेपणा दिले, सर्व धर्म सहिष्णुता दिली. आता आणखीन पण एक प्रश्न आला, तो मुलगा सजग होता, मला वाटतं बार्शी तालुक्यातली ती घटना आहे की मूल्यवर्धन काम सुरू असताना 2016 ते 19 त्या कालावधीत आपण मूल्यवर्धन घेतलं, आणि शांतीराम मुक्ता फाउंडेशन 2008 ते 12 मध्ये बीड जिल्ह्यात हा कार्यक्रम अगोदर सुरू केला होता. त्याची परिस्थिती आपल्याकडे सुरू झाली. तर सर्व धर्म सहिष्णुता म्हणल्यानंतर 7वी विभागात शिकणारा विद्यार्थी होता. अगोदर शासन SC ST प्रवर्गात काही गणवेश देत होतं, सगळ्या देत नव्हता. मग तो मला प्रश्न विचारला, कदम सर तुम्ही फक्त SC ST मुलांना गणवेश देता, मग तुमची सर्व धर्म सहिष्णुता आहे काय, शासनाची सर्व धर्म सहिष्णुता आहे का, आमच्यावर अन्यायच आहे की. मग त्या सरांची मी भेट घेतली, ते साधारण फाउंडेशन त्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली आणि त्यांना समजावून सांगितलं की दरवर्षी शासन काय करते बघा, की 107 गट जो असतो, 103 गट जो असतो, तो दुर्बल घटक जो असतो, त्या दुर्बल घटकामध्ये असं झालेलं आहे, आणि पंचवार्षिक योजनेचा बदल झालेला आहे, आणि त्या पंचवार्षिक योजनेमधून 5 घटक असे तयार झालेले आहेत की त्याचं उच्चीकरण सरकारला करायचं आहे, म्हणून हे असं केलेलं आहे. मग त्याला समजावून सांगावं लागलं की बाबा SC प्रवर्गातील बालकं, ST प्रवर्गातील बालकं, अपंग बालकं, दारिद्र्यरेषेखालीलचे बालकं आणि सर्व मुली, ह्याचं अजूनही संविधानात मूल्याप्रमाणे यांचं उच्चीकरण झालेलं नाही, त्याचं क्रिमिलेअर झालेलं नाही, ते अजून काही नॉन क्रिमिलेअरच आहे आपल्या भाषेत सांगणार. यांचं उच्चीकरण करण्यासाठी शासनाने विविध योजना आणतात, त्यासाठी हे दिलेलं आहे. आता शासनानं आपण काही पत्रव्यवहार केला, आता गेल्या वर्षीपासून शासनानं सर्वच मुलांना सर्व गणवेश देणार, समर्पित देतो. याच्या अगोदरही आमचे मुख्याध्यापकाचा मी आभार मानतो सर. बऱ्याच जणांना माहित नाही, कपड्याची व्यवसाय तिथे भरपूर आहे. आमच्या काही विद्यार्थ्याला 40 पाठ असतील तर 20च मुलांना गणवेश येत होते, परंतु आमचे मुख्याध्यापक साहेब काय करत होते, त्या 20 मुलांच्या बद्दल जेवढे पैसे येणार आहेत सर, ते पैसे तुम्हीच घ्या आणि मला 40 गणवेश द्या म्हणून. त्याच्याबद्दल मला काहीच नको, कारण दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला धर्मसहिष्णुता करावी लागते शाळेमध्ये. तुला आहे तुला नाही म्हणताच येत नाही, बरोबर. शासन स्तरावर वेगळं असतं, परंतु गाव पातळीवर हे सगळं वेगळं असतं. म्हणून माझ्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना नेहमी माझ्या मी सांगत असतो की दृश्य परिणाम हे जास्त महत्वाचे. जरी पुस्तकात दिलेलं असलं तुमच्या कीर्तीला जरी फक्त SC ST मध्ये बालकाला असतील तर तुम्हाला सगळं देवाला जर तुम्ही सर्व धर्म सहिष्णुता केलं, मग मी त्यांना सांगितलं आणि त्या मुलाचं त्या पालकाचं पटलं आणि मग व्यवस्थितपणे गाडी चालवली. त्यासोबत एक दुसरा महत्वाचा एक 10 मुलांचा संवेदनशीलता काय या मूल्यवर्धन झालेलं आहे.
नागरिकत्वाची जडणघडण, मूल्य रुजवणे हे सगळं आहे. आता संवेदनशीलता याचा अर्थ शब्दशःचा अर्थ घेतलो आपण. आता मी म्हणलो तुम्हाला 4 शब्द दिलो होतो, मेंदू, संवेदनशीलता, संवेदना. तर संवेदना म्हणजे काय? त्याचा सरळ असा अर्थ आहे की समोरच्याच्या जर पायात काटा टोचलेला असेल तर त्याला जे यातना होतात, त्याला जे दुःख होते तेवढ्याच यातनं मला म्हणे, म्हणजे संवेदना. समवेदना, तुला झालेल्या वेदना तेवढ्याच मला होतात हे समजून घेणं म्हणजे संवेदना. समवेदना म्हणजे संवेदना. आता हे मूल्य आहे कसं रुजवलं म्हणजे आवड प्रश्न आहे. इतक्या सगळ्या पसऱ्यामध्ये इतके पाठाची रचना असते, कवितेची रचना असते, त्या कवितेचं सार घेऊन शिक्षकाला काय करायचं असेल, ह्या प्रकारचे वर्णन करायचे. तुमच्यातल्या संवेदना, तुम्ही 70 वर्षाचे असताल, 60 वर्षाचे असताल, 20 वर्षाचे असताल, बालक असाल, केवढे का असाल, म्हणजे 2 शब्द महत्वाचे आणि मग आपण त्याच्याकडे जाणार आहोत. मला वाटतं ह्या संस्कृती प्रधान असलेल्या भारत देशामध्ये अशी पुस्तकं निघणं सुद्धा एक चमत्कारिक बाबत बनवली. कारण सांगतो, भारत हा पूर्वीपासूनच संस्कृतीप्रधान देश आहे, मूल्याची राखण करणारा देश आहे, मूल्याच्या बद्दल मार्गदर्शन करणारा हा देश आहे. सगळे व्यक्ती आपण असे आहोत की प्रत्येक जण आपण मूल्यांचं मार्गदर्शन करत असतो. आता संवेदना झाल्यानंतर मी जरी नेटशेट पाठ असलो, PhD असलो, MA केलेलं असलो, बरेचसे पुस्तके मी माझ्या खालून घातलेले जरी असले आणि मी जरी 5वीच्या वर्गात जाणार असलो, आता ते वर्ग सोडवतो, समजा मी 5वीच्या मुलांसोबत बोलत आहे किंवा एखाद्या ग्रुपसोबत बोलत आहे. आता पहिल्यांदा आपण 5वीच्या वर्गाचा मुलाचा विचार केलो तर माझे शिकलेले सगळ्या पदव्या बाजूला ठेवायला गेले का, आणि मी केवढा होऊन जावं लागेल त्या वर्गात, 5वीच्याच बुद्धीचा होऊन जावं लागेल, तेवढाच होऊन जावं लागेल, तर माझं शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया ही चांगली चालणार आहे, माझं समाज चांगलं चालणार, मी त्याच्यामध्ये मिसळून जाणार आहे. आणि जोपर्यंत शिक्षक विद्यार्थी मिसळत नाही तोपर्यंत मुलाची भूमिके होतच नाही. तो फक्त एक खेळी दाखवणारा एक सर्कस मधला मास्टर तो पण उपयोगच नाही. आता RTI कलम आले, त्याच्यामध्ये मारू नका म्हणून सांगितलं, आपली छडी गायब झाली सर, बरोबर आहे. सरकारला ह्याचा विचार करावा लागला. 2009ला हा कायदा आला, 2010ला मार्च लागू झाला, 2025 उजाडलं आणि गेल्या वर्षी सरसकट पास करायच्या धोरण सरकारनं बदलून टाकलं. आता इयत्ता 5वीला आणि इयत्ता 8वीला तो पास झाला तरच पास बाबा, नाहीतर पुन्हा पास त्याच वर्गात बस पुन्हा परीक्षा द्या असं म्हणायला लागलं आहे. शासन निर्णय काढायला आहे. कारण काय, पास होतावाच ही गॅरंटी असल्यामुळं शाळेला येण्याचा प्रकार बंद झाला, शिक्षक गुरुजीचा धाक कमी झाला आणि मग काय गुरुजीला मदत गरज आहे असं म्हणायला लागले आणि मग ती मूल्याची घसरण व्हायला सुरुवात झाली. हजेरीपणा, अवकाशीपणा, संवेदनशीलता हे व्हायला कमी झालं आणि मग शासन निर्णय घेतला. आता तुमचे जरी नातू वगैरे असतील तर त्यांना जाऊन त्या शाळेमध्ये जाऊन आता 5वीला ह्या वर्षी साहेब तो पास झाला तरच पास आहे. 60 मार्क आहेत 8वीला आणि 50 मार्क आहेत 5वीला. 50 पैकी 17 मार्क घ्यावेच लागतील आणि 60 पैकी 21 मार्कलाही घ्यावेच लागतील तरच तो पास होणार आहे. ही वेळ आली. ही वेळ का आली? ही वेळ अगोदरच होती आपल्याकडे, त्याचा आपण विपर्यास केलो. RTI काय म्हणलं की मुलांना मारायचे नाही, त्यांचे फक्त नोंदी घ्यायचे आणि तो पासच होईल, नापास होणार नाही याची गॅरंटी. बरोबर आहे. आपण विरोध केलो होता. मी 2007ला ह्याचे काही प्रश्नावली लिहिली होती. आता जसं NEP 2020 आलेलं आहे, त्याचे काही नागरिकांना खुलं आवाहन केलं होतं मोदी सरकारनं की त्यामुळे कुणाला काही आक्षेपसुद्धा नोंदवा. मी त्यावेळेस नोंदवलं होतो. आता सरकारी सेवा असल्यामुळे आपल्याला जाहीरपणे विरोधी करता येईल. त्यावेळेस मी फक्त एक म्हणलो होतो की RTI कायदा हा शासनाचा आवडेल तिथे पास आहे म्हणून. जसं बसचा एक प्रकार बघितलं, बसचा एक प्रकार आहे आवडेल तिथे पास, आवडेल तिथे प्रवास. 4 दिवसाचा पास काढलो की कुठं जायचं त्या गाडीमध्ये बसा. आणि मग शासनाला नंतर कळलं, 10 वर्षानंतर कळायला लागलं की अरे ह्याच्यामध्ये काहीतरी गलत झालेली आहे, आपण थोडंसं ह्याला बॅरियर्स आणू. आणि मग तुम्ही 5वीला 8वीला बॅरियर्स आणले आणि मग आता कुठेतरी हळूहळू नवीन वर्ग रचना. पहिले 10+3+2+2 होतं, आता आपण बदललेलं आहे. आता 53-35 आकडा म्हणजे 5, 3, 3 आणि 4 सर्व समजावून सांगतो. आता पहिलीच्या अगोदर 2 वर्ग आहेत, 3 वर्ग आहेत.
बरोबर आहे. आणि पुन्हा 6वी 7वी 8वीला एक वर्ग केलंय आणि पुन्हा 9वी ते 12वीचा एक ग्रुप करून टाकले. सगळं आता बदल झालेला आहे. म्हणून आता जे आपण ज्या धोरणामध्ये आपण नोकरी केलो, ज्या धोरणामध्ये आपण रिटायर झालो सर, ते धोरण आता लागू नाही. 1986 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हे सगळं सांगितलेलं होतं. 40 वर्षांनंतर त्याचा फॉलोअप घेण्यात आला आणि मग या नीतीमध्ये पुन्हा सुधारणा केल्या. पुन्हा ते सांगितलंय की मूल्यों की कमतरता हो गई है, मूल्यों को हमें बढ़ाना चाहिए, मूल्यों को हमें ये करना चाहिए, वैल्यू एजुकेशन बढ़ाना चाहिए, स्तर 1 से अभी बढ़ाना चाहिए. मास्टर मोदी साहेबांनी सगळं पत्र लिहायला लागलं. मला वाटतं हे सगळं करण्याची काहीच गरज नाही. मूल्य हे शिकवण्याची बाब नाही. चला रे मुलांना, आता या मी तुम्हाला मूल्य शिकवतो म्हणून मूल्य शिकवणं होईल का? होणार नाही. हे मूल्यांची रुजवणूक आपल्याला कळत नकळतपणे त्यांच्या मनामध्ये बिंबवायचं. ही खूप अवघड बाब आहे. आणि बाहेरच्या गटाला वाटतंय की पोलिसी म्हणजे काही नाही, उगा जायचं आणि परत यायचं. ह्याच्यातले बारकावे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत हे खूप अवघड काम आहे. म्हणून शिक्षकांवर सगळा समाज अवलंबून आहे. शिक्षकांना नुसतं होण्याचं कारणच तेवढं आहे की शिक्षक क्या कर नहीं सकते. शिक्षक के हाथ में सब कुछ है. एक तुम्हाला माहित आहे मोर्याचं उदाहरण, चाणक्याचं उदाहरण सर्वांना माहित आहे, ते आपण इथं सांगणार नाही. परंतु शालेय स्तरावर मूल्यांची रुजवणूक आपण हसत खेळत आनंददायी शिक्षण, परत वेगवेगळ्या कृत्य आहेत, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत, वेगवेगळे सूत्र आहेत, त्याचे काही नियमावली आहेत. त्या नियमावलीमध्ये बसून आपल्याला सगळी मूल्यांची रुजवणूक आपल्याला हे करता येते. आता SCRT आपला एक विभाग आहे की जिथं आपल्या पाठ्यक्रमाची रचना होते. पाठ्यक्रमाच्या एका धड्यातून आपल्याला बरेचशी मूल्य आपल्याला सांगता येतात. ही मूल्य आपल्याला काय करायची, टीप कागदाप्रमाणे किंवा स्पंजच्या प्रमाणे आपल्याला शोषून घ्यायची, त्याला विचारायची, त्याला निवडायचं आणि ते सोपस्कारपणे हळूवारपणे पेरणी करून सोडायचं. सुडे हॉस्पिटलमध्ये मी 5-6 वेळेस भेट दिली. तिथे पण असंच प्रकार व्हायला लागला. जर तुम्ही जर गेलात सुडे हॉस्पिटल मनोविकार तज्ञ म्हणून तिथे काय सुडे डॉक्टर सुडला तिथे पण असतील बरेच. 12वीच्या परीक्षा डिक्लेअर झाली म्हणजे आजपासून 1 फेब्रुवारीला परीक्षा सुरू झाली आणि 11 फेब्रुवारी परीक्षा होती ह्यावेळेस. 12वी परीक्षा 11 फेब्रुवारीला आणि 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीला. तारीख डिक्लेअर झाल्या 40 विद्यार्थी तिथे दाखल झाले त्या दवाखान्यामध्ये. मला हॅमिली बोलले, मला वाचायला लक्षात नाही, मला असं करावं वाटलं, मला तसं करावं वाटलं, मला पळून जावं वाटलं, मला आणि काही करू वाटलं. त्याच्यामध्ये आमच्या भावाचं बोलणं होतं. सहकारी अचानकपणे सर्व बोललं होतं असं दानवी कॉलेज असतील, सर्व कॉलेज असतील, बरेच इथे शिकणारी मुलं आहेत. तिथं आले इथं नाव मला घ्यायचं नाही आपल्या त्या कॉलेजच्या शाळेचं, पण त्या मुलावर 10वी पास झाल्या मी बघितलं. 10वीचा शेवटचा पेपर होता आहे त्या मुलाचा. त्या पालकांना आई वडील शिक्षिका होते, त्यांनी एक क्रुझर केली. 10वीचा पेपर 11 ते 2 शेवटचा पेपर भूगोल होता. त्या पेपर दिवशी धनेगावच्या ह्या शाळेवर भेट द्यायला गेलो. आई वडील आणि घरातील आजी जी की तिला काही काम नाही समजत होते, त्या गाडीमध्ये होते. गादी सामान पंखे सगळं काही साहित्य त्याने त्या सेंटरवर घेऊन आले होते. मुलगा 2 वाजता खाली आला, बसल्या गाडीत म्हणले की नीट लातूरलाच गेली गाडी. तो घरला गेला मुलगा परिस्थितीपासून तो पुढे गेला, त्या रूमवर गेला लातूरला आणि 3 वाजल्यापासून त्याच्या हातामध्ये नीट हे बायोलॉजी फिजिक्स असे मोठमोठे पुस्तके त्याच्या घरामध्ये आले. 2 वर्ष केली त्याची. आणि 11वी आनंदाने गेली, कसं सगळ्याच्या आनंदाने जाते तिथे आनंदानेच गेली. हे कसं आनंद देते आपल्याला सगळ्याला माहिती. 2-4 लाख इकडचे पास झाले, 2-4 तिकडचे पास झाले, 12वी पास झाली आणि मग त्या मुलाचं तर्कपाठाला सुरू झालं. तो मुलगा आई वडील यांचा संवाद झाला 2 वर्षामध्ये. त्या मुलाला व्हायचं फिजिक्स आवड, पण सांगण्याची हिंमत यायची. वडिलांची इच्छा की माझं फिजिक्स त्या काळात करण्यात झाली,
तू तर कर. आई म्हणाली माझं बायोलॉजी कशी होती, तू तर बायोलॉजी करू नका. आणि त्या सगळ्याच्या घोटमळ्यामध्ये जी की तिची आजी होती, आजीकडे मागं राहलेली होती, तिला सुद्धा कंटाळा यायला लागला. रोज 4 चपात्या करायचं, दोघं नाचून मिळून खायचं. तिला बाहेर भाकऱ्या गोळा करणं, गवऱ्या गोळा करणं, असं वातावरण नाही मोकळी. तिला सुद्धा कंटाळा यायला लागला. आता कधी संपत्या प्रसंग तुम्ही वाट बघायला लागली आणि अचानकपणे त्याला असा प्रॉब्लेम झाला आणि तुझे 21 दिवस 23 दिवस तू दवाखान्यात. मी परीक्षा देणार नाही म्हणते, काय करायचं. 10 लाख 20 लाख पार झाले आता परीक्षा जवळ येते. आणि तिथे समोपचार घेतला, समोपदेशन घेतलं, काउन्सिलिंग केली. की मग काय बोलते म्हणून भीती काय, नाही नाही मला हे नाही येतं, पप्पा काम म्हणते की आणि आई काम म्हणते, एवढी भीती मनामध्ये. ते दोघं एकमेकाला बोललेच नाही. काउन्सिलिंग विचार नाही, कोणकडे कर्ज विचार नाही, काहीच त्याने गेले. 2 वाजता पेपर संपला धनेकरचा आणि तो मधल्या मार्गे नीट त्या वागसगात पण 6 मार्गे नीट क्लासला गेले. रूमवरच तो आलाच नाही पुन्हा बाहेर. पूर्ण पॅक दिवसभर ट्युशन, जेवण, स्टडी रूम हेच होतं. तो कुठला सण साजरा केला 2 वर्षामध्ये, मला समोर बोलला नाही, तो मलाच तो बोलला नाही. एकल कोण लावून गेला आणि मग त्याचं परीक्षेत चालू झालं. असं सगळ्याच मुलांचं मत आलं. आणि मग हळूहळू ह्या वर्षी तुम्ही लातूरमध्ये जर डोळसमध्ये जर बघितलेलं असाल, इथे सुद्धा बघितलेलं असाल, तर आता समुपदेशन निघालेले आहेत. ते 12नंतर समुपदेशन वेगळं पुढे जायचं ते 10वीनंतर समुपदेशन निघाले. आणि मग सरकार सुद्धा 2-3 वर्षापासून कल चाचणी घ्यायला लागला. इकडे जावं, तिकडे घ्यायचा. मग कल प्रमाण तू विचार कर, मानसशास्त्राकडे जा, तुझा कल कोणकडे टेस्ट दे, IQ दे, ते दे, कल पुढे जायला. सांगतात इतकंच आहे की कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी एकमेकाला कधीतरी बोललं पाहिजे. म्हणजे सध्या कुठे कधीतरी मला वाटतं आपण नेहमीच बोललं पाहिजे. दररोज 3 टाइम बोललं पाहिजे. आता मी माझ्या वडिलांना मेसेज केलाय, मला 1 तास फोन करू नका. मी त्याही सांगितलं होतं, आपल्या त्या शाळेमध्ये सांगितलं होतं, काय सांगितलं होतं. हे बघा, मी परवा पुण्याला गेलो सर. 2 सुना ज्या की 23-24 वर्षाच्या होत्या, एकमेकाला बोलत होत्या. आणि बोलता बोलता तुझ्या घरात डस्टबिन किती ती गरमीची काय शब्द पडला, तुझ्या घरात डस्टबिन किती म्हणून. एका सुनानं दुसऱ्या सुनाला विचारली, तुझ्या घरात डस्टबिन किती. तुम्हाला बराबरी हात कळालेला असेल. हा, तुम्हाला ते कचरा कळाला. त्या सुनाला विचारायचं होतं, तुझ्या घरामध्ये 60 वर्षाच्या व्यक्ती पुढचे व्यक्ती घरामध्ये किती. तिला तिने डस्टबिन म्हणून शब्द वापर केला सर. शब्द बघा कसा 1-2 सेकंद विचार करा, हसवा थोडा वेळ, पण तो शब्द पूर्ण बघा. त्या सुनाला उच्चार केला, वापर केला, तुझ्या घरात डस्टबिन किती. तिने म्हणजे माझ्या घरात एकच आहे तुझ्याप्रमाणे. तिने कचरा समजली पहिले, तिला कळलं नव्हतं. तिने सांगितले, अगं डस्टबिन म्हणजे जे निरुपयोगी माणसं आहेत घरामध्ये काही काम करत नाही, डस्टबिन म्हणजे ते. आणि ते शब्द जर त्या व्यक्तीनं ऐकले, आता आपण त्याच वयाचं सर्वजण, जर आपल्याला जर कोण डस्टबिन जर म्हणलं, आपण घरात राहतो काय त्या मुलांना संवेदना होतील. अरे काही नाही बघा, मी एवढं सगळं केलं आणि सगळं काय बेकार आहे. आपल्या कारण भाषा करून तिकडेच आपल्याला आपली भाषा आहे सगळी, काही कामाचं मी करून नाही, मी एका राहत मी चालू. असं मनाचा अत्यंत उद्रेक व्हायला लागला. ते शब्द परत व्हायला नको. आणि मग सोयी म्हणजे आपण हे करतो बघा, मुला मुलीचं लग्न जमण्याच्या वेळेस सुद्धा मुलांना मुलाला विचारते, इकडचं मुलं तिकडचं, तुमच्या घरात डस्टबिन किती. तिथे सुद्धा प्रश्न निघालेले येतात. हायदराबाद सिटीमध्ये डस्टबिन शब्द सर्रास वापरला गेलेला आहे. आणि मग आपल्या समाजाचे डॉक्टर पतंगे साहेब उमर गेला, तुम्ही सर्व नाव ऐकलेलं असेल. जुन्या काळात सगळ्यात मोठे डॉक्टर पतंगे साहेब, MS त्या काळात त्यांनी आपल्या परिसराला ऑपरेशन म्हणले की त्यांच्याकडे जातो. ते मग साडा आणून भोसलेले नंतर, बरोबर आहे. ते अजून आहेत ते अजून. त्यांच्या कानावर हा शब्द प्रयोग केला आमच्या समाजाच्या बैठकीमध्ये उमरग्याला गेल्यानंतर. आणि त्यांची एक हे आहे वृद्धाश्रम आहे. त्यांनी म्हणले तड घेऊन उठले, त्यांची वय असं कुठे सुद्धा नाही. हे 2-4 वर्षाची गोष्ट आहे. माझ्या गाडीत बसा म्हणले, वृद्धाश्रमाला घेऊन गेले. मातोश्री वृद्धाश्रम मला रोडवरच आहे.
गुंजुटीनं 60 मुलांच्या 60 वर्गाचे ॲडमिशन ते सध्या चालू आहे. तिथे मुलगा आम्ही सोडतो, कधी येऊन जातो, देखभाल करतो, काय ते करत जातो. कधी कधी भेट द्यावं सर आपण सगळेजण. मला वाटतं का आपल्यासोबत मुलाला घेऊन जावं, ट्रिप तिथे काढून एक दिवस. तिथे काय हाल आहे, तिथे काय विचार करतात ते पालक, ते सध्या आपल्या 60-70 वर्षाची ज्येष्ठ मंडळी काय विचार करतात. कशाला अभ्यास केला असेल ना एवढं, कशाला नोकरी केली असेल तेवढं, असं वाटायला लागतं. या विषयीची संध्याकाळ म्हणजे असं काय मला बघायला आली, हे आपल्याकडे नको आहे ना. मग तिथे त्यांनी मला घेऊन गेले. मला म्हणजे आम्ही 4-5 जण होतो तिथे अभ्यास करणार, सगळं घेऊन गेलो. आणि मग एका वर्गाला मी विचारलं, तू इथे आनंदी आहेस का? त्याने म्हणले मी इथे आनंदी नाही, परंतु मला आनंद मानून घ्यावं लागलं म्हणे. आणि मी जर इथे आनंदी नाही म्हणलो, मला काय करणार हे टीमवाले, तुमच्या वडिलांना घेऊन जाऊन पत्र देणार आहेत आणि मला पुन्हा काय करावं लागलं, मला माझ्या मुलासोबत सोन्यासोबत जावं लागलं. मला तिथलं यातनं नको, त्याच्यापेक्षा मला इथेच बघा. मला आनंद मानून घ्यावं लागलं. असाच एक गोष्ट टीव्हीवर आला होता बघा. एका महिलेला विचारले, तू आनंदी आहेस का? म्हणजे मला आनंदी कोण देऊ शकत नाही म्हणजे त्या महिला टीव्हीमध्ये आता मुलाकडे बियॉन्ड द थॉट्स या सहजवाद त्या महिलेने उत्तर दिलं की मला जगात आनंदी ठेवणारा मुलगा नाही, माझा नवरा नाही, माझी सासू नाही, कोण नाही, मी स्वतःच आनंदी राहते. मला दुसरी आनंदी ठेवायची मला गरज नाही आणि दुसरं मला आनंद ठेवू शकत नाही म्हणजे कधी किंवा किंवा तपासून व्यवस्थित मला कोणीही आनंदी ठेवू शकत नाही. कारण माझ्या मनात काय चाललंय हे दुसऱ्याच्या मनाला कळतच नाही. माझं मन कशाला आनंदी राहणार आहे? म्हणून माझ्या मनाचा मालक कोण? मीच आहे. माझ्या मनाला कोण सांभाळलं पाहिजे? मीच सांभाळलं पाहिजे. माझ्या मनाला मनोरंजन कोण केलं पाहिजे? मी स्वतःच केलं पाहिजे. म्हणून कदम सर सारख्या आपल्या सर्व काही वरच्या मान्यवेमध्ये ही इथं बसलेली मला संख्या मला चांगलं वाटायला लागलं की माझं मन इथे लागतंय ही मला आपण देऊन बसतो. मला बाहेर फिरवं असं वाटतं संध्याकाळी, मी बाहेर फिरायला जातो. मला आणि काय करावं असं वाटतं, मी ते करणार आहे. 81-91 वयाचे आजही काही व्यापारी इथं आहेत जे की फक्त गाडीवर बसून हिशोबच करतात. अजून त्यांना त्या गाडी हिशोब करण्यामध्ये आनंद आहे सर, आवडीचं काम आहे त्यांचं. ते कधीही हिशोब केल्याशिवाय जेवलेले नाहीत, हिशोब केल्याशिवाय पाणी पिलेले नाही. त्यांना असं जर पाणी प्यायला बोलवलं घरी ते पित नाही सर. माझ्याकडे बोटवर मानसिक संख्या इथल्या गावातली आहे, माझ्याकडे आहे. ते सगळे आमचे बंधू बनवण्याचे सगळे व्यापारी महोदय सगळे बेजेले सावकार, चिंद्रेवार सावकार सगळे माझ्या ओळखीचे तिथे, कारण आम्ही बोलत असतो कधी कधी. आमच्या चुलत काकांचा मृत्यू झाला 5 वर्ष अगोदर. व्यंकोबाजी डोईजोडे म्हणून आमच्या गावात आहे, त्यांची मुलगी बेजेले सावकारच्या मंडळात दिली. 1913ला ते निटूर मार्गे चलत जाऊन नोकरी केली तेरकर जवळ गंजवलीमध्ये. आणि त्यांनी मनाला एक सवय लावून घेतली की रात्री मी झोपताना माझा सगळा हिशोब, पैसे, चित्र आणि बँक बॅलन्स चोरल्याशिवाय मला झोपच येत नाही आणि जेवतच नाही म्हणते. त्यांचं निधन झालं सर, पहाटे 5 वाजता निधन झालं. पण ते रात्री 11 वाजता त्यांनी पूर्ण हिशोब लिहून ठेवले होते की आजच्या रोजीचा माझे 25,000 रुपये नक्की गिरायक आहे, येणं एवढं आहे, हे एवढं आहे आणि बँक बॅलन्स एवढं आहे. बँकेची परत काढून बघितलं तर अगदी 20 पैशाचा फरक निघाला फक्त. 1936 मध्ये दुकानाची ओपनिंग आहे कपड्याची, आज 2025 आहे. प्रत्येक वर्षाचे रेकॉर्ड त्यांनी लावून ठेवले. कोणी सरकारी ऑफिसमध्ये रेकॉर्ड नाही, तेवढं त्यांचं रेकॉर्ड आहे. 1936ला मी टेम्पो किती रुपयाची आणतो लिहिलेलं आहे सर तिथं. एक सवय आहे प्रामाणिक. त्याने मुलीला चोरून एका दिवशी आपल्या बायकोला गर्भवती असताना किसनलाल हलव्याकडून 4 आण्याची पेढे आणली होती चोरून. किसनलाल हलवा माहिती का आपण लातूरला फेमस दुकान आहे. तर ते 4 आण्याचे पैसे त्यांनी एके दिवशी चलत जाऊन बरोबर करून मी प्रवास केलो म्हणून लिहिले आणि कंसामध्ये बायकोला दिलो 25 पैसे असं दिलेलं आहे. म्हणजे प्रामाणिक आहे. सांगा तात्पर्य काय की व्यवसायाशी आणि असलेल्या घरातल्या कुटुंबाशी ते अगदी प्रामाणिक आहे. त्यांच्या घरावर 7 वेळेस इन्कम टॅक्सचे धडे पडले. 7ही वेळेस त्यांनी प्रमाणपत्र देऊन गेले. काही त्यांनी नाही नमस्कार नाही. बँक बॅलन्सची शीट SBI लातूर घेऊन होती त्यांनी. करोडवर व्यवहार आहे त्यांचा औरंगाबाद. हातातलं हस्तलिखित खातं चला चोपडीमध्ये बघा आपण ते आणि बँक बॅलन्स एकच निघाले.
प्लॉट घेतले 3,40,000 तेवढीच रक्कम दिली. ते ह्याच्यावरची दिलेली नाही, ते लिहितो पण डुप्लिकेट त्याच्यावर. आपण खरेदी करायला लिहितो का नाही, पण वास्तव किंमत वेगळी असते. ह्याने वास्तव किंमत दिलेली आहे. बायकोला पाटल्या केले, पाटल्या एवढे पैसे हुमनाबादून बडवून आणलो, गुलबर्ग्यावरून बडवून आणलो. म्हणजे त्यांनी घरातील 3 मुलांना, त्यांची मुले आमची कामदादा डोले त्याचे राहिले प्रामाणिकपणाची सवय लागली. सकाळी त्यांचा 5 वाजता मृत्यू झाला. चोपडीच्या बाजूला त्यांनी मृत्यू पावले. 3 मुलं झाली त्यांना आणि 2 मुली झाल्या. एका ठराविक वेळेत त्यांनी संसार बंद केले, घरी झोपायचं बंद केले. नियमच आर्य समाज होते. दुकानात झोपायचं, दुकानातच जेवायचं, सगळं काही दुकानातच. अत्यंत कठोर प्रामाणिक, परंतु सगळं सोबत राहायचं. ही शिकवण आम्हाला नाही केली. आम्ही त्यांच्या वंशीतून आमच्यात नाही आले. आज आम्ही उदगीरला गेलो, 100 रुपये नावाले तर पंप खर्च 200 होता. आम्ही ते मुलं पण शिकतो नाही, कोणाला कळली म्हणून चोरून काही वस्तू बायको आणून देतो, घरातल्या दुसऱ्या बालकांना देतात, आमच्याच मुलं आणून देतो. ही सगळंच घातक आहे. 2 भावाची मुलं आहेत, माझ्याच मुलाला काहीतरी चोरून डब्यात घेऊन जाणं ही चुकीची प्रथा आहे. घरगुती वाजवून सांगून मॅडम, कारण हे कोणी नाही जरी बघितलं सर, ही नोज द बेस्ट. तुम्ही काय काम करायला, काय वाईट करायला, 3rd कॅमेरा चालू आहे, त्याचा लोकांच्या आपलं इथेच करायचं आहे. म्हणून ही नोज द बेस्ट. डॉक्टरचं लिहिलेलं आहे, आपण ज्या गणपतीचे फोटो केलं, डॉक्टरचा इंटरव्ह्यू करायचं मध्ये लिहिलेलं आहे, ही नोज द बेस्ट आणि ही पेज युअर फीस पेड द गॉड मी लिहिलेलं. डॉक्टर सगळ्या पैशाची अपेक्षा करत नाही. त्यांना सुद्धा माहित आहे की मी जे शिकलो ह्याच्यातलं 30% मला सेवाच करणार नाही. आणि हे दुःख, हे शल्य त्या वळशंकर साहेबांना झालं. त्यांनी लिहिलं बघा चिठ्ठीमध्ये की काही प्रामाणिक लोक माझ्याकडे यायचे, बिल कमी करा म्हणायचे, 1 लाख असं त्यांनी 50 लिहायचं, तेवढ्यावर ते भागून जायचे. पण ते 50,000 देणारे लोक खाली 50,000 लोकांना सांगायचे वळशंकर साहेब चांगलं म्हणून आज गुलबर्गा, हुमनाबाद, उस्मानाबाद जिल्हा सगळं त्यांचा ध्यान आहे. कशामुळे कसं वाटलं त्यांचा, ह्या लोकांमुळे. पहिली स्टेटमेंट आहे, तुम्ही औरंगाबादला घाटी रोडला जाऊन बघा, पहिल्या इयरला जाऊन तुम्हाला सेवेचं व्रत धारण करावं लागेल. हे वाक्य एमबीबीएसच्या पहिल्या तासाला आहे. पूर्ण पेची अपेक्षा करू नका. त्याने सगळं डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्याला सांगलेले. जसं आपण डिलिव्हरी करताना सांगतात का नाही, 100% पैसे तुम्हाला मिळणार नाहीत, त्याची अपेक्षा करू नका. परंतु पेशंटच्या यातना काय आहे, ह्या यातना तुम्ही समजा आणि ते दूर करा. हे पहिलं वाक्य तिथे सांगितलं. ह्याच्या उलट आमच्या शिक्षण विभागामध्ये माझा अनुभव सांगतो. मी सुरुवातीला बीएड केलो सर. पहिला तास बसला, पहिल्या तासिकला आम्ही गेलो. निळकंठ पाटील तिथं अजूनही प्राचार्य आहेत, टोपी घालतात सरांसारखे, आमच्या शेळगीचे. स्वागताच्या पहिल्या समारंभाच्या पहिल्या वाक्याला तिने काय वाक्य घ्यावं, तुम्ही खूप चांगले आहात, चांगलं झालं, अभिनंदन, नशीब तुमचं, हे मला वाटलं का नाही, ते म्हणले. काय म्हणले बघा त्यांनी, प्राचार्याचे वगैरे, तुमचं नशीब फुटलंय. बीएड डीएडचा पहिल्या तासिकेचं उद्घाटन समारोप आहे, उद्घाटनाचा तासिक आहे. पहिलं वाक्य काढलं प्राचार्य महोदयांनी, जे की आता वर्षभर शिकवलंय, तिने काय म्हणले, आनंद सर तुमचं नशीब फुटलंय म्हणे. सगळ्याच्या डोळ्याला कपाला आठ्या पडल्या, असं काय म्हणले प्राचार्य साहेब. आम्ही तर खुश होतो, कारण तेवढे दिव्य करून आम्हाला नंबर लागला होता डीएड बीएडला. तिने म्हणले बघा, म्हणले प्राण्यांचं नशीब फुटलं तर बैल होते म्हणते, आणि माणसाचं नशीब फुटलं तर शिक्षक होते म्हणते. काय बरं म्हणजे दोघांना आपण दिवस उभा टाकावा लागते. परंतु तुम्ही नशीब होणार. आता ही संकल्पना बदललेली आहे. आता शेतात बैल पण नाही, सगळे यंत्र सामुग्री आहे. आणि आम्ही जे शिक्षक आता नावाला उरलेलं, शब्द वापरवलं सर, आम्ही शिक्षक आता नावाला उरलेलं, कदम सरांना चांगलं माहित आहे. आता यांच्याही पुढची AI टेक्नॉलॉजी आलेली आहे. आम्ही मुलासमोर काहीच नाही. आम्हाला परमेश्वराचे आभार मानावे, आम्हाला नोकरी तर लागली. आता ह्याच्या पुढे परमनंट नोकरी नाही, कुणालाच नाही. पॅकेज घ्या, घरला जा, युद्ध पूर्ण करा, घरला जा. टार्गेट ओरिएंटेड काम इथे निघालेलं आहे. याच्यामध्ये ताण येणं सहज आहे.
आपण कुटुंबाशी दूर जाणारच आहोत. याच्यामध्ये ताणतणावाचं काय करायचं आपल्याला समायोजन व्यवस्थापन कसं करता येईल हे म्हणजे शिकलो शालेय काळामध्ये मोठ्या काळामध्ये. तर मला वाटतं शांतीराव मोता फाउंडेशन साहेबांचे कार्यक्रम सुरू केले त्याला आपण भरभरून उडू त्याला आपण खऱ्या अर्थाने जागू आणि आपण सर्वजण याची सुरुवात मी आणि माझं कुटुंब मी आणि माझ्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्या मी फक्त आज घरातला ज्येष्ठ नागरिक म्हणून ज्येष्ठ करता माणूस म्हणून आजही तुम्ही करताच आहात. करता म्हणून बाजू खुर्ची बसून जेवू नका सगळ्याच्या भरामधामध्ये जेवा. बाजूला मुलं इकडे सुना मग अशा पद्धतीने रचना करून घ्या घरातली. ते बागवान पिक्चरमध्ये आहे बघा त्या अमिताभ बच्चनला ती मेन खुर्ची हटवली जाते नंतर ना बघितलं का तुम्ही. तुमची खुर्ची अबाधित आहे वरी गेल्यानंतरच खुर्ची गेली आपली तोपर्यंत मीच घरचा प्रमुख आहे समजायचा तोपर्यंत आपला बाणा सोडायचा नाहीतर आपण चांगल्या प्रकारे जगू शकतो. म्हणून आपल्या मी आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी आपण ठरवू द्या. सगळी मुलं माझ्याशी बोलतात का सोना माझ्याशी बोलतात का ह्याचे निरीक्षण करूया आपण आणि त्याला आपण मार्क काढूया. मला वाटतं प्रत्येक कुटुंब आणि मी आणि माझं मूल्यवर्धन हे आपण समजून घेतलो. विषय थोडा आहे साधा आहे परंतु ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. ह्याची व्याप्ती जगातल्या सगळ्या भागाची आहे. अमेरिकेत जावा हेच आहे आफ्रिकेत जावा हेच आहे आशियात जावा हेच आहे. 7ही खंडामध्ये 8ही खंडामध्ये जर गेलो आपण तर आपल्याला काय सेम परिस्थिती. काल कदम सर गोव्याला गेले होते काल परवा तिथे काही फॉरनर आले होते सर म्हणून सांगतो त्यांना फक्त त्यांनी विचारले why have you come here and why have you debit a lot of amount in India. तुम्ही एवढे पैसे का खर्च करता. तिथे एक नियम असा अमेरिकेमध्ये बाहेर जगामध्ये ठराविक उत्पन्नापेक्षा रक्कम तुम्ही कमी करा परंतु त्याची विल्हेवाट लगेच लावा नाही तर तुम्हाला सरकार ताब्यात घेईल. समजा माझी इन्कम 1 लाखाची वर्षाची मी 2 लाख कमवा परंतु 1 लाख तुम्हाला परत द्यावं लागेल सरकारला किंवा तुम्हाला कशावर खर्च करावा लागेल पर्यटनावर स्वतःवर खर्च करावा लागेल लगेच. नाहीतर तुमची शासन काय करणार आहे जप्ती करून घेणार. म्हणून ते काय करतात रहको भी क्या फायदा नाही रहको भी क्या फायदा आणि मग ते चलो पर्यटन करून म्हणतात आणि मग इकडे येऊन सगळे पैसे खर्च करतात आणि आपण डोळ्यात बोटं घालून बघत बसतो तोंडापर्यंत बसतो एवढे पैसे खर्च करतो बरोबर आहे. म्हणून शेवटचे वाक्य सांगतो पूत अगर सपूत है तो धन कमाने से क्या फायदा. पूत अगर सपूत है तो धन कमाने से क्या फायदा. म्हणून सर्व वाक्य आपल्याला माहिती असेलच. हे वाक्य आपण लक्षात घेऊन शांतीराव मोता फाउंडेशनचे कार्य बघून मला वाटतं आपण सुरुवात करूया. इथं अधिक वेळ झालेला आहे. मी संयोजक सर्व श्रोतावर्गाचे आभार मानतो आणि आपल्याशी इथे जो मूल्यवर्धन आणि मी इथं असे काही मी घेतलेली आहे आपल्यासमोर जे मी व्यक्त झालेलं आहे त्या माझ्या भाषेमध्ये तुमच्या भाषेमध्ये व्यक्तिवाच्या भाषेमध्ये व्यक्त केलेलं आहे ते आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतात अशा भाषेमध्ये करतो आणि तुम्हाला सर्व थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या ठिकाणी या ठिकाणी आजचा जो विषय आहे अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणि जगण्यातल्या आनंद निर्मितीचा आहे. प्रत्येक जण आपण म्हणतोय की जीवनामध्ये आता काय राहिलंय आणि सुख कुठं आहे सगळं दुःखच राहिलंय. या सगळ्याला उत्तर म्हणजे आजचा हा संवाद होता. मला वाटतं सगळ्यांनी ऐकलेला आहे. तेव्हा ज्यांना कुणाला काही या संदर्भाने चर्चा करायची असेल तर तो चर्चेचा वेळ आता चालू होतोय. या